माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा, महाराष्ट्राचं हित. आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत. म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजप बरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा तो बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये. आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. माझं म्हणणं तेच होतं. म्हणजे आता कसं समजा, म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही. तर आता जेव्हा ही शिंदे सेना झाली, म्हणजे शिवसेना झाली, नाही पण तू टेक ओव्हर करायला हरकत नव्हती. म्हणजे नॉट एज अ टेक ओव्हर, तसं नाही. ह्याच लोकांना घेऊन एक युनायटेड वी स्टँड. त्या पिठावर रेगोट्याने मारत. पहिली गोष्ट असं आहे ना, मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. बरोबर. आणि मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे काही माझ्याकडे आले होते ना, आमदार खासदार सगळे आले होते, मला त्याच वेळेला शक्य होतं ना. पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार. कळलं का? म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती. म्हणजे मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे. परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना. पण तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडं. प्रश्न असा आहे ना, मी असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझं काय म्हणतो आपण त्याला इगो बिगो मध्ये आणत नाही, आणला पण नाही.